नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नागपूर काँग्रेसमध्ये उभी फूट. नितीन राऊतांचा विकास ठाकरेंवर खळबळजनक आरोप. पक्ष सोडण्याचा इशारा. नागपूर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला असून माजी मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात अपमान होत असल्याचा आरोप करत त्यांनी नगरसेवकांसह पक्ष सोडण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नागपूर महापालिकेत काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार होती. त्यानुसार शहरातील दोन्ही आमदारांना प्रत्येकी 1 सदस्य निवडण्याचा अधिकार देण्याचे ठरण्याचे सांगितले. हा निर्णय प्रदेश नेतृत्वाच्या चर्चेनंतर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढू लागली. विशेषतः समन्वयाच्या अभावामुळे आणि संवाद न झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली असल्याचं बोललं जात आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दोन्ही स्वीकृत सदस्यांची निवड स्वतःच्या निर्णयाने केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. पक्षात ठरलेले निर्णय पाळले गेले नाहीत ही गंभीर बाब आहे असं ते म्हणाले. त्यांच्या मते शहराध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे पक्षातील समन्वय बिघडला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर गटबाजी अधिक तीव्र झाल्याचं चित्र दिसत आहे.